नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण CCC ह्या कोर्समध्ये काही थिअरीचे पॉईंट्स बघत आहोत। याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर सिस्टीम कोणत्या 4 प्रकारे कन्सिस्ट केली जाते हे पार्ट बघत होतो। त्याच्यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर हे पॉईंट आपले पाहून झाले। त्याचबरोबर यूजर कशाला म्हणतात, डेटा कशा प्रकारे कलेक्ट केला जातो हे पण आपण थोड्याफार प्रमाणामध्ये पाहिलेले। आता कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे नक्की काय आणि त्या कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये नेमके कुठले कुठले घटक असतात आणि ते घटक कोणत्या प्रकारे काम करतात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। कॉम्प्युटर हार्डवेअर ही एक अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये आपण काही डिव्हाइस किंवा काही उपकरणे असतात की ज्यांना आपण टच करू शकतो। पण ही डिव्हाइसेस जेव्हा कॉम्प्युटर ऑन केल्यानंतर काम करतात तेव्हा ती नेमकी कशा प्रकारे काम करतात, तर सर्वात अगोदर आपण स्वतः म्हणजे आपण युजर्स असो तर आपण कॉम्प्युटरला इनपुट देण्याचं काम करतो। ते इनपुट आपण कीबोर्ड किंवा माऊसच्या सहाय्याने देत असतो। ते इनपुट आपण दिल्यानंतर त्या ठिकाणी ते इनपुट मेमरी युनिट किंवा कंट्रोल युनिट किंवा अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिट यांच्यामध्ये ते ट्रान्सफर केलं जातं। ह्या युनिटचं काम काय असतं तर दिलेल्या इनपुटवरती प्रोसेस करणं हे त्यांचं काम असतं। म्हणजे सपोज आता मी या ठिकाणी क्लिक करते, ठीक आहे, मी या ठिकाणी क्लिक केलं तर मला इथं आता कॉम्प्युटरमध्ये इनपुट द्यायचे कीबोर्डच्या सहाय्याने, तर मी इथं ते टाईप केलं। ओके, तर हे टाईप केलेलं अक्षर त्या ठिकाणी दिसणं किंवा मी या ठिकाणी एंटर की प्रेस केली तर ह्याच्यामध्ये जी काही प्रोसेस होती अगदी हाय स्पीडने म्हणजे विजेच्या गतीने जी काही प्रोसेस होती ती ह्या मेमरी युनिटमधून किंवा कंट्रोल युनिटमधून ती प्रोसेस होत असते आणि त्याला आपण काय म्हणत असतो तर CPU असं म्हणतो। की इथं तुम्हाला हे जे मशीन दिसते आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं होतं कॉम्प्युटरचे पार्ट्स कोणते आहेत त्याच्यामध्ये हा CPU दिसतोय। हा CPU मधून आपण त्याच्यामध्ये त्या युनिट्स असतात ज्याच्यामध्ये मेमरी असते, कंट्रोल युनिट असतं, अरिथमॅटिकल युनिट्स असतात, त्याच्या सहाय्याने ते काम करत असतं। आणि आपल्याला लास्टला काय अपेक्षित असतं तर आउटपुट अपेक्षित असतं। ते आउटपुट आपल्या इथं मॉनिटरच्या स्क्रीनवरती दिसतं। म्हणजेच आता मी जे काही टाईप केलं ते तुम्हाला इथं मॉनिटरच्या स्क्रीनवरती दिसते। हे झालं माझं आउटपुट। म्हणजेच कीबोर्ड आणि माऊसच्या सहाय्याने आपण या ठिकाणी काही प्रोसेस करत असतो। सपोज मला या ठिकाणी फाईल ओपन करायची तर मी या ठिकाणी टाईप करू शकते। ते मी माऊस आणि कीबोर्डच्या सहाय्याने काम केलं, त्याच्यामध्ये प्रोसेस या ठिकाणाहून झाली आणि या ठिकाणी मला आउटपुट दिसलं। ओके, तर अशा प्रकारे हार्डवेअर काम करत असतं। हार्डवेअरमध्ये महत्त्वाचे पार्ट्स म्हणजेच काय तर इनपुट, CPU आणि आउटपुट। इनपुट देण्याचं काम माऊस कीबोर्ड करत असतं, प्रोग्रेस करून प्रोसेस करण्याचं काम CPU करत असतं आणि आउटपुट देण्याचं काम हे मॉनिटर करत असतं। तर आपण जे नेमकं इनपुट कॉम्प्युटरला देतो ते इनपुट म्हणजे काय आणि ते कशा स्वरूपात असतं, तर इनपुट म्हणजे काय, ज्या इनपुटच्या मदतीने आपण कॉम्प्युटरमध्ये डेटा एंटर करू शकतो त्याला इनपुट डिव्हाइस असे म्हटलं जातं। इनपुट डिव्हाइस हा डेटा ट्रान्सलेट करतो, अशा पद्धतीमध्ये करतो की जो युजरला समजेल। म्हणजे मी इथं सपोज ABCD जर टाईप करायचं म्हटलं तर मी या ठिकाणी मी म्हटलं की आता सगळं या ठिकाणी मला ABCD टाईप करायची, ठीक आहे। आता मी या ठिकाणी टाईप करायला सुरुवात केली, ठीक आहे। सपोज मी A टाईप केला आणि A च्या ऐवजी जर मला या ठिकाणी A टाईप झालाच नाही तर ते मला समजणार नाही, ठीक आहे। सपोज मी या ठिकाणी A टाईप करण्याचा प्रयत्न करतेय पण या ठिकाणी जर A टाईप झालाच नाही तर ते मला समजणार नाही। पण A च्या ऐवजी जर V टाईप झाला तर आपलं कन्फ्युजन होऊ शकतो। म्हणूनच इनपुट हे असं माध्यम आहे की जे आपण एंटर केलेला डेटा हा आपल्याला समजेल ह्या भाषेमध्येच तो कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करत असतो। तर इनपुट म्हणजेच काय तर ज्या सिस्टीमच्या मदतीने आपण कॉम्प्युटरमध्ये डेटा एंटर करू शकतो, ज्या इनपुट डिव्हाइसेसच्या मदतीने आपण डेटा अशा स्वरूपामध्ये ट्रान्सलेट करतो की जो
ट्रान्सलेट केलेला डेटा किंवा एंटर केलेला डेटा हा युजर्सला म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या समजेल, आपण त्याच्यावरती व्यवस्थितरित्या काम करू शकू, अशा पद्धतीमध्ये तो ट्रान्सलेट होतो. तर यालाच काय म्हटलं जातं तर इनपुट असं म्हटलं जातं. इनपुटची मुख्य उदाहरणं कोणती आहेत तर कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, जॉयस्टिक, माईक, OMR आणि OCR. मी परत एकदा इनपुट डिव्हाइसेसची उदाहरणं रिपीट करते. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, जॉयस्टिक, माईक, OMR आणि OCR ही सगळी कशाची उदाहरणं आहेत तर इनपुट डिव्हाइसेसची. ठीक आहे. तर इनपुट म्हणजे काय, ज्याच्या मदतीने आपण आपल्या कम्प्युटरमध्ये डेटा एंटर करू शकतो, अशी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला इनपुट असं म्हटलं जातं. हा झाला पहिला पार्ट. आता नेक्स्ट आपण काय बघितलं होतं तर आउटपुट. आता आउटपुट म्हणजे काय, आउटपुटच्या पण अगोदर आपण पाहिलं होतं CPU. CPU तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. CPU म्हणजे काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU हा एक कम्प्युटरचा ब्रेन मानला जातो. आपल्याकडे जसा ब्रेन आहे तसा कम्प्युटरकडे पण ब्रेन आहे की जो CPU आहे. हा कशावर काम करतो तर आपल्या कम्प्युटरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व प्रकारच्या डेटा वरती हा काम करत असतो. ओके. CPU म्हणजे काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट की ज्याला आपण कम्प्युटरचा ब्रेन मानतो. हा कम्प्युटरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व प्रकारच्या डेटांवरती काम करत असतो. तर हा काम कसं करतो तर फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा एखाद्या डेटावरती प्रोसेस होते, त्यानंतर तो स्टोअर होतो म्हणजे ती फाईल सेव्ह होते आणि त्यानंतर रिझल्ट म्हणजे ते आउटपुटमध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतं. एखादा डेटा घेतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो, त्यानंतर ती फाईल सेव्ह करतो आणि त्यानंतर तो रिझल्ट मिळतो. ठीक आहे. तर CPU अशा प्रकारे काम करतो. त्यामुळे CPUला बऱ्याचदा कम्प्युटरचा ब्रेन असं मानलं जातं. कम्प्युटरच्या सर्व पार्टना कंट्रोल करतो म्हणून त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हटलं जातं. कम्प्युटरचे जेवढे पण पार्ट्स आहेत त्या सर्वांना कंट्रोल करण्याचं काम हा CPU करत असतो. आता आपण सगळ्यात शेवटी आउटपुट मिळवतो. तर आउटपुटमध्ये नेमके कुठले कुठले पार्ट्स काम करतात तर आउटपुट मिळवण्याच्या अगोदर आपल्याला काही युनिटमधून आपली प्रोसेस व्हावी लागते किंवा आपण डेटा एंटर केले त्याची प्रोसेस व्हावी लागते. तर ती कुठल्या ह्याच्यातून होते तर अरिथमॅटिकल युनिट, लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट, मेमरी आणि त्या मेमरीमधले दोन पार्ट म्हणजे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. तर सगळ्यात अगोदर जेव्हा आउटपुट मिळवायचं असतं तेव्हा एक पहिल्या युनिटमधून आपल्या डेटाला जावं लागतं. तर ते पहिलं युनिट कोणतं आहे तर अरिथमॅटिक युनिट. अरिथमॅटिक युनिट म्हणजे काय, ज्यामध्ये ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन असे काही पार्ट्स असतात. त्या पार्ट्समध्ये जेवढी पण प्रोसेस होते ती सगळी अरिथमॅटिक युनिटशी निगडीत असते. म्हणजे जेवढं पण मॅथ्सशी रिलेटेड असतं, ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, ही जेवढी पण प्रोसेस आहे ती सगळी अरिथमॅटिक युनिटमध्ये केली जाते. त्यानंतर लॉजिक युनिट. लॉजिक युनिट काय काम करतं तर डेटा कम्पेअर करणं, सिलेक्ट करणं, डेटा मॅच करणं, डेटा मर्ज करणं, या प्रकारची जी कामं आहेत ती सगळी लॉजिक युनिटमध्ये होतात. आता सपोज मी या ठिकाणी म्हटलं 2 + 1 = असं मला आन्सर काढायचं सपोज इथं. ठीक आहे. तर हे जे काही मल्टिप्लिकेशन, प्लस, मायनस, समेशन, ॲव्हरेज रेटिंग हे सगळं काम कुठल्या युनिटमध्ये होतं तर अरिथमॅटिक युनिटमध्ये होतं. आणि सपोज आता मी म्हटलं मला या ठिकाणी हा सगळा डेटा आहे त्याचं मॅचिंग करायचं म्हणजे हा डेटाला मी सपोज कलर दिला, मी या ठिकाणाहून रेड कलर अप्लाय करते. ओके. मी या ठिकाणाहून रेड कलर अप्लाय केला आणि आता मला सेम हा कलर वरती व्हीला पण अप्लाय करायचा आहे. तर मी काय करणार, हा सिलेक्ट करणार, फॉर्मॅट पेंटर घेणार आणि फॉर्मॅट पेंटरने व्हीला त्याचं फॉर्मॅटिंग अप्लाय करणार. याचाच अर्थ जेवढं पण काही एखाद दुसरा डेटा कम्पेअर करणं किंवा मी आत्ता इथं डेटा सिलेक्ट केला तो डेटा सिलेक्ट करणं असेल, एखादा फंक्शन मॅच करणं असेल किंवा एखादं फंक्शन मर्ज करणं असेल, हे सगळं काम आहे ते लॉजिक युनिटमध्ये केलं जातं.
म्हणजे मल्टिप्लिकेशन वगैरे सगळं काम हे अरिथमॅटिक युनिटमध्ये असतं. डेटा कम्पेअर करणं, सिलेक्ट करणं, डेटा मॅच करणं, डेटा मर्ज करणं हे सगळं काम हे लॉजिक युनिटमध्ये असतं. त्यामुळे ही दोन्ही पण युनिट एकत्र जरी म्हटली जात असली म्हणजे अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट असं आपण एकत्र म्हणतो, पण ह्या दोन्हींची पण कामं पूर्णतः वेगवेगळी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आणि खूप महत्त्वाचं युनिट ते म्हणजे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट म्हणजेच काय? कॉम्प्युटरचे डिव्हाइस आणि पार्ट यांना कंट्रोल करणं हे कंट्रोल युनिटचं काम असतं. ज्या प्रकारे आपण CPU आपल्या कम्प्युटरच्या सगळ्या पार्टना कंट्रोल करत असतो, तसं ह्या कंट्रोल युनिटचं पण काम काय असतं तर कॉम्प्युटरमध्ये जेवढी पण उपकरणे, जेवढे पण डिव्हाइसेस आहेत किंवा जेवढे पण कम्प्युटरचे पार्ट आहेत त्या सर्व पार्टना कंट्रोल करण्याचं काम हे कंट्रोल युनिटचं असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे मेमरी. मेमरी युनिट म्हणजे काय तर स्टोरेज डिव्हाइसेस. याच्यामध्ये सगळी स्टोरेज डिव्हाइसेस ह्या मेमरीमध्ये असतात. म्हणजे इनपुट द्यायचं पण काम याच्यामध्ये असतं, प्रोसेस करण्याचं पण काम मेमरीमध्ये असतं, आउटपुट करण्याचं पण काम मेमरीमध्ये असतं. तर ह्या मेमरीमध्ये ऑल ओव्हर सगळं जे काही काम होतं कम्प्युटरमध्ये ते सगळं काम ह्या मेमरी युनिटकडे स्टोअर करतं. आता ही मेमरी ही दोन प्रकारची असते. एक असते ती परमनंट मेमरी आणि एक असते ती टेम्पररी मेमरी. परमनंट मेमरी आणि टेम्पररी मेमरी म्हणजेच काय तर प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. आता मी या ठिकाणी जे काही टाईप केलं, मी जर क्लोज करायचं म्हटलं तर इथं सेव्ह आणि डोंट सेव्ह असं ऑप्शन येतो. तर जोपर्यंत हा डेटा मी सेव्ह करत नाही तोपर्यंत हा प्रायमरी मेमरीमध्ये म्हणजे टेम्पररी मेमरीमध्ये सेव्ह असतो. आणि जेव्हा मी हा डेटा सेव्ह करते तेव्हा हा सेकंडरी मेमरीमध्ये म्हणजेच परमनंट मेमरीमध्ये तो पाठवला जातो. अगोदर हा टेम्पररी मेमरीमध्ये असतो, नंतर तो सेकंडरी म्हणजेच परमनंट मेमरीमध्ये पाठवला जातो. प्रायमरी मेमरीचे एक्झाम्पल द्यायचे म्हटलं तर रॅम, रॉम ही सगळी प्रायमरी मेमरी म्हणजेच टेम्पररी मेमरीची उदाहरण आहेत. आणि सेकंडरी म्हणजे लॉंग टाइमला आपण जो डेटा सेव्ह करून ठेवत असतो, आपल्याला वर्षानुवर्षानंतर जरी पाहायचा असेल तरी आपण पाहू शकतो, तो सगळा डेटा आपण सेकंडरी मेमरीमध्ये सेव्ह करत असतो. तर सेकंडरी मेमरीची उदाहरणं काय आहेत तर CD, DVD ही सगळी सेकंडरी म्हणजेच परमनंट मेमरीची उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे आपण प्रायमरी आणि सेकंडरी मेमरीमध्ये डेटा स्टोअर करून ठेवतो. हे झालं आपल्या युनिटच्या बाबतीतलं. आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय काम असतं तर आपल्या ठिकाणी आउटपुट द्यायचं काम असतं. तर आउटपुट म्हणजेच काय तर ज्याला आपण थोडक्यामध्ये रिझल्ट म्हणतो. जे काही काम करून झालंय ते आपल्या मॉनिटरच्या स्क्रीनवरती दिसणं याला आपण आउटपुट म्हणत असतो. तर आउटपुटची उदाहरणं कुठली आहेत तर TV, मॉनिटर, प्रिंटर, प्लॉटर, स्पीकर आणि प्रोजेक्टर ही सगळी आउटपुट युनिटची उदाहरणं आहेत. मी परत एकदा सांगते, आउटपुटची उदाहरणं TV, मॉनिटर, प्रिंटर, प्लॉटर, स्पीकर आणि प्रोजेक्टर. ओके. तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर हार्डवेअर म्हणजे नेमकं काय, हार्डवेअर कोणत्या पद्धतीमध्ये काम करतो, इनपुट म्हणजे काय, CPU म्हणजे काय, CPU मध्ये जे काही युनिट्स असतात म्हणजे अरिथमॅटिक असेल, लॉजिक असेल, कंट्रोल युनिट असेल, मेमरीचे कुठले पार्ट पडतात आणि सगळ्यात शेवटी आउटपुट जे मिळतं ते आउटपुट कशा तऱ्हेने काम करतं त्याची उदाहरणं काय हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात. या ठिकाणी आपला सगळा हार्डवेअरचा पार्ट हा संपलेला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.